वसई पश्चिम स्थित वटार गांव के कुछ स्थानीय लोग एक शख्स से काफी परेशान हैं। उस शख्स का नाम भूपेश सदानंद राउत है, जो कि भाजपा से भी जुड़ा है। आप जिन लोगों को देख रहे हैं, ये सब अलग अलग तरीके से भूपेश राउत से पीड़ित हैं। कोई जगह के मामले को लेकर, तो कोई उनके द्वारा जबरन जमीन पर कब्जा करने को लेकर, तो कहीं पर भूपेश सदानंद राउत द्वारा नैसर्गिक नाले का रुख मोड़ने को लेकर। वहीं इन लोगों में से कई लोगों ने भूपेश राउत के खिलाफ अरनाला पुलिस स्टेशन में मामला भी दर्ज किया है, परंतु अब तक ना ही पुलिस और ना ही राजनेता उसका कुछ कर पाए। आखिर क्या है पूरा मामला, सुनिए पीड़ितों की जुबानी। नेमकी कोणाची आहे आणि कोण कब्जा करायचा प्रयत्न करते, काय वाद आहे नेमका? ही जागा कमलाकर हरिभाऊ नाईक व इतर त्यांची भावंड यांची असून ही जागा एकत्र कुटुंबाची असून ही जागा दिलीप गणेशभाई नाईक याच्या नावावर ही त्याच्या वडिलांनुसार आलेली आहे। पण गणेशभाई नाईक यांनी कोर्टामध्ये येऊन ही जागा डिक्री करून आमच्या नावावर केलेली आहे। आता नेमका काय वाद होतो आणि काय आता वाद असा आहे की भूपेश राऊत म्हणून जे आहेत इसम, तो इकडे येऊन जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्या म्हणजे भाजप आणि इतर लोकांना घेऊन व त्याच्यासोबत गुंडा आणून हे सगळं त्याचं प्रकरण चालू आहे। आम्ही पोलीस कंप्लेंट सुद्धाही करून त्याच्यावर काही निष्पन्न होत नाही। काय नेमकं इथे केलेलं त्याने गावगुंड आणून काय ही भिंत तोडली आमच्या, त्याच्यानंतर इकडनं बरेच काही सामान नेलं, असं बरंच काही झालेलं आहे। तुमच्या पोझिशन कधीपासून आहे? आमचं पोझिशन गेली 50 वर्षाच्या पुढून आहे। आता नेमकी काय मागणी आहे आणि न्यायालयात काय स्थिती आहे? न्यायालयामध्ये आमच्या बाजूनी पहिला निर्णय आमच्या बाजूनी लागलेला आहे। आता दुसरा जो दावा आहे तो प्रलंबित आहे, पण त्याचा तहसीलदारांनी आमच्या बाजूनी दिलेला आहे की 847 स्क्वेअर फीट वगळून म्हणजे राईस मिलची खालची जागा वगळून असं संपूर्ण क्लिअर कट दिलेलं आहे, तरी पण तो इकडे येऊन त्रास देतो। याबाबत तुम्ही काय कुठे तक्रार केली आहे? याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली आहे। याबाबत आम्ही भाजपाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा पाठवलेलं आहे। आता मागणी काय तुमची? आमची मागणी एकच आहे, जे आमचं आहे ते आम्हाला मिळावं। भाजपच्या ताकदीवरती हे सगळं केलं जातंय का, असं काय वाटतं? हो नक्कीच। नाव आपलं काय सांगाल? माझं नाव प्रकाश बाळकृष्ण काळे, मी इकडे राहतोय आता सध्या। या एरियाचं नाव पटाळा तलाव आहे आणि गेले 25 वर्ष राहतो। माझ्या बाजूने जाणारा जो नाला आहे नैसर्गिक मार्ग, तो भूपेश राऊतने हॉटेल बांधला आणि तो कंप्लीट बंद केला आणि पावसाळ्यात संपूर्ण आम्हाला पाण्यातून त्या रस्त्यावरनं गुडघ्यावर पाण्यातून जावं लागते असं। तर आणि महापालिकेत खूप कंप्लेंट केल्या, पण आमच्या कंप्लेंटचा कोण विचारच करत नाही। असं आम्हाला काय कायदा न्याय मिळत नाही। हॉटेल कुठली आहे? हॉटेलचं नाव फॉर्म व्ह्यू आहे असं, आणि हे भूपेश राऊतनी बांधलेलं आहे। याच्या संदर्भात आपण महानगरपालिकामध्ये काय हे केलेलं, तक्रार केलेली? खूप तक्रारी केल्या, खूप मला वाटतं 10 अर्ज तर मी दिलेले आहेत 3-4 वर्षामध्ये। कुठल्या जनप्रतिनिधीला आपण पत्रव्यवहार केलेत का? हो, आता आम्ही सगळे आमदार, दोन्ही आमदार, मुख्यमंत्री यांना सगळं दिलं, जिल्हा अध्यक्षाला दिले, तालुका पुढे केलं आम्ही रिस्पॉन्स भेटला सगळी यानं केलं। तिकडून काय रिस्पॉन्स भेटला? ते म्हणाले की आम्ही बघू काय ते होते ते असं। पण माझ्या अर्जाला काही दादच दिली नाही। तेव्हा तो बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता होता हा भूपेश राऊत, आणि त्याच्यामुळे आम्हाला काही न्यायच मिळाला नाही असं। माझं नाव जयवंत तात्या नाईक। काय त्रास दिला जातो या भूमाफियांकडून आणि काय सांगा? आमची शेती खाली जाते, दादागिरी करतो, मारायची धमकी देतो। पोलीस स्टेशन आमचं आहे। आमच्या दिलीपला सांगतो माझ्यासमोर संध्याकाळी 5 वाजता ते फार्मिंगचं गटार तोडायला आले होते। त्यावेळेस संध्याकाळी मी वाडीत जात होतो। भूपेश अजून तो दिलीपला सांगतो तू काळजी करू नको, एकेकाला कापून त्याच्या शेतात टाकू, पोलीस स्टेशन आपलं आहे, वसई तालुका आपला आहे। एवढी धमकी? हो, इथपर्यंत त्यांनी मला सांगितलेलं आहे। आणि नंतर त्यांनी 20/12/20ला 19 तारखेला मी हॉस्पिटलला होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी 20/12/20ला यांनी माझ्या शेतात भरणी चालू केली। आम्ही हॉस्पिटलला घरी आलो, आमची सुनबाई डिलिव्हर झाली होती, त्यावेळेस आम्ही घरी आला आणि शेतावर गेलो तर हे दादागिरी ह्यांनी माणसं आणून ठेवली होती। काय त्याचं नाव रे, राकेश तुमरे, माझ्याकडे आहे ते पोलीस त्याच्यात दिलेलं आहे।
ते माणसाने त्यांनी 15 पोरं 7-8 पोरं आणि 5-6 22 पोरे आणल्या होत्या. मी JCP झोपलो, मला बहुत दादागिरी केली. काय त्याला साध्य काय करायचं एवढं म्हणजे एवढ्या त्याला प्रमाणात? जमिनी खायच्या आहेत फुकट सगळ्यांच्या. आता त्यांनी जमीन घेतली आमच्या चुलत बहिणीच्या आतमध्ये, तो दाखवतोय माझी आणि दादागिरी करून घेतोय. त्याने आमच्या दिली, तू काळजी करू नको, ही जागा मी घेतोच कशी पे करून. किती शेतकऱ्यांच्या जमिनी अशा त्यांनी भरपूर लोकांचे घेतलेत खंबीर गावामध्ये दादागिरी. लोकांच्या बहिणीला उठवायचं आणि जागा घ्यायच्या. म्हणजे बहिणीत भांडणं लावून दे. हो, बहिणीच्या. माझ्या पुतणीला पण त्यांनी सांगितलं होतं. पुतणी सांगतो तू तुझा हिशोब घे आणि तू बाजूला हो, दादाचं काय होईल ते कोर्टात करू दे बोलतो त्याला. इथपर्यंत माझ्या पुतणीने त्याला दम दिला. ह्याच्या पुढे आम्हाला फोन करायचा नाही, आमचा दादा काय करेल ती पूर्व दिशा. एवढी हिंमत कुठून येते? त्याला आता ते कुठल्या तरी पक्षाचे असणार ना, पक्षाशिवाय माणूस करू शकत नाही. पक्षाच्या नावाचा वापर करतो. तुम्ही वरिष्ठांकडे काही तक्रार केली? आम्ही आता भाजपच्या वरिष्ठाकडे सगळ्यांकडे तक्रार दिली आहे. आमची बहुजन विकास आपणकडे पण तक्रार होती. आपण त्याला दम पण दिला होता. पण दुसऱ्या दिवशी तो दादागिरी करायला सुरुवात झाली त्याच्या जोडीला पण आहेत माणसं. तो सागर वगैरे आहेत, त्याचे सगळं पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहेत, आमच्या नावं दिलेले आहेत, सगळं काय. एकूणच काय मागणी आहे तुमची या सर्व आम्हाला शेती मिळाली पाहिजे. आमची कोर्टात केस चालू आहे, ह्यांनी मध्ये पडून माझं शेत खाली करावं. माझ्या शेतामध्ये यांनी दादागिरी करून ट्रान्सफॉर्मर बसवलं आहे. मी इलेक्ट्रिक बोर्डाच्या ऑफिसमध्ये काय दाणीकडे कंप्लेंट पण दिली होती. दाणीने मला सांगितलं, त्यांनी आम्हाला कागद दिले, आम्ही देऊ शकतो. म्हटलं कोर्टात केस चालू असल्यावर तुम्ही देऊ शकत नाही. हे दावे प्रलंबित आहेत तरी पण तो देतो. माझं नाव बिपिन पुरुषोत्तम राऊत. मी सक्का त्याचा चुलत भाऊ आहे. या जागेबद्दल मी माझ्या कुटुंबाला दुप्पट जागा, माझी रायपाड्यात जागा आहे तिकडे दिलेली आहे. आणि त्याचं हक्कसोड करून घेतला आहे. स्वतः साक्षीदार पण आहे त्याच्यात. तरी पण परत इकडे कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. हक्कसोड केलं असताना पण परत इकडे हक्कसोड केला असताना पण परत इकडे त्यांनी कब्जा म्हणजे प्रयत्न केला आहे. म्हणजे खोटं लेटर देऊन की हे इकडे दुसऱ्यांची जागा दाखवून, एकाचं नाव होतं ना जीवन राऊत, त्याचं इकडे काहीच नाही मिळेल. तरी पण त्यांचं दाखवून त्याला अर्ध दाखवला आहे आणि आम्हाला दोघांना पाव हिस्सा करून ठेवला आहे. आणि त्याच्यात तो अर्ध आहे ना, तो काहीच दाखवत नाही की कशाने झालं काय नाही, ते त्यांच्याकडे काहीच मिळत नाही. आणि मग जबरदस्ती इकडे गुंडगिरी घेऊन आमच्यावरती दमदाटी करण्याचा प्रयत्न करून जागा कब्जा करण्याचा प्रयत्न केला. जागा कब्जा करतोय म्हणजे नेमका काय त्रास देतात तुम्हाला ते लोक? इकडे गुंड घालून तर म्हणजे जागा घेण्याचा प्रयत्न करतो, कॅप्चर करायची आमच्याकडून. किती जागा आहे ही टोटल 11.60 आहे. त्याच्यात 580 आमची आणि 580 माझ्या काकांची आहे. तर त्याच्यात त्यांनी काय केलं आहे, 580 दुसरे काका आहेत त्यांना फिरवलं आहे आणि आम्हाला 290 आणि 290 ह्या काकांना हे केली. 580चं तलाठी वगैरे मॅनेज करून. आता एकूणच काय मागणी आहे तुमची? आमचा जो जसा सातबारा होता तसा आम्हाला तो करून द्यावा. हा सर, नाव काय तुमचं आणि काय तुम्हाला त्रास दिला जातो? मी मोहन महादेव म्हात्रे, आगाशी पानवाडी. माझी शेती आहे 78 सर्वे नंबरमध्ये. आमची वडलोपार्जित 20 गुंठे शेती आहे, 25 गुंठे. यांनी आमचा जाण्याचा मार्ग गेली 19 सालापासून बंद केला आहे. भराव केला आहे. मी भरावाबद्दल संपूर्ण तक्रारी दिल्या महसूल खात्यामध्ये, पण कोणी ऑब्जेक्शन घेत नाही. पुन्हा यांनी संपूर्ण वटार गावाचा पाणी वाढवला, तेव्हा पुन्हा सगळ्या तक्रारी दिल्या, पण काही झालं नाही. महापालिका लक्ष न देत, महसूल खातं लक्ष देत नाही. आमच्या जमिनी स्वस्त घेऊन कब्जा करून त्या 25-30 लाख रुपये गुंठ्यांनी विकण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आम्ही आता छोटे शेतकरी, आम्हाला 4 गुंठे 5 गुंठे वडिलापर्यंत आम्हाला जमीन आली आहे. आम्ही काका मिळून आमची 20-25 गुंठे जागा आहे, ती कब्जा करण्यासाठी आमचा रस्ता बंद केलेला आहे. एक आमचा वाडीचा पण रस्ता तसाच बंद केलेला होता, पण तो सगळे आल्यामुळे त्यांची तिकडे काय शिजली नाही, म्हणून तो तिकडनं पळून गेला. लोकांच्या घरात भांडणं लावून ते आपसामध्ये बहिणी आत्या यांच्या जमिनीचे सह्या आणायच्या आणि त्या जमिनीवर कब्जे करायची, असा हा सगळा प्रकार चाललेला आहे इकडे. आणि ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये सगळं जमिनीला भाव वाढल्यामुळे हे गावगुंड तयार झालेले. ही चांडा चौकडी याच्यात कमिशन म्हणजे ब्लॅकरचा पैसा सगळा गुंतवलेला आहे सगळा. कारण ते पैसे गोळा करतात आणि ह्या जमिनी कब्जा करतात. आणि त्या गरीब शेतकरी आहेत ते कुठे जाऊ शकत नाही, कारण त्यांना काय कोण न्याय देत नाही ना गरीब शेतकऱ्यांना. शेतकरी असे तुम्ही? आता आम्ही जवळजवळ 10-12 शेतकरी आहेत. कोणाची जमीन घेतली आहे त्याच्यावर पतपेढी बांधली आहे, कोणाची हे घेतलं आहे, कोणाची हे जमीन. म्हणजे असे वडिलोपर्जित काय होतं, वडील अनपड होते, त्यामुळे कशी नावावर वगैरे करायची नाही, पैसे द्यायचे नाही घ्यायची, का कुठेतरी मेहनत करून थोडीशी जागा. पण आता काय हे गावगुंड कसे, हा तुझ्या नावावर नाही, कब्जा करायचा, भराव टाकायचा, जमीन आमची. ते दावे पण प्रलंबित? हा, दावे सर्व जे आमचे याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत, तरी पण ते सगळं अनाधिकृत सगळं चाललंय. आता एवढा 78 मध्ये 5 एकरचा भराव झाला, जवळजवळ 5 ते 7 फुटाचा.
पण काही पैसे त्याच्यावर येणार का? आता एवढ्या तक्रारी गावाच्या तर आहेत, अख्ख्या वठार गावाचं पाणी भरतो, घरामध्ये पाणी जातो, कोणी त्याच्यावर लक्ष देत नाही. हे येतात लोकप्रतिनिधी येतात, पाणी बघतात, पाण्यामध्ये जातात, पाणी कसं भरतात? पाण्याचे जे नॅचरल मार्ग बंद झालेले आहेत ते तर खवले करायलाच पाहिजेत. काय करणार? यांना कसं झालंय, यांना पैसा आलाय, पैशाचा गुरमी वाढत चाललेली आहे. आज तुम्ही सर्व एकत्र आलाय, प्रशासनापुढे कैफियत मांडताय, काय भविष्यात मागणी आहे? आम्हाला एकच मुख्यमंत्री देवाभावना आहे की अशा गाव उंडाना तुम्ही सहकार्य करू नका, आम्हाला शेतकऱ्यांना न्याय द्या. ना तर आमच्या शेतकऱ्याची पुढची परिस्थिती बिकट आहे. एक तर काय शेती होत नाही, केळी होत नाही, कारण सगळं पाणी साचून जातो. आज 6 महिने पाऊस आहे, सगळ्यांच्या केळींची अवस्था कशी झाली आहे? येतो तो भराव टाकतो, काय करतो, कोणाची परवानगी घेत नाही पश्चिम पट्ट्यामध्ये. त्याच्यामध्ये महसूल खात्याचा पण लॉस चाललेला आहे. महसूल खात्याला पण काही रॉयल्टीचा रिसिव्ह मिळतच नाही ना, सगळं अनाधिकृत आहे. आज तुम्हाला जर आंदोलन करायची वेळ आली तर तुमची काय? आता आम्ही आंदोलन करायला गेलं तर आमची कशी मुली वगैरे आहेत, त्यामुळे आम्हाला भीती वाटते, कारण आमच्यावर कधीतरी आज न उद्या अटॅक होणारच आहे. कारण गावगुंडाचा काय भरोसा नसतो, कारण आम्ही बाहेर निघायचं म्हटल्यावर आमच्यावर गावगुंडा अटॅक करणारच. आम्हाला आता कोण प्रोटेक्शन देणार नाही, कारण हे आता व्हायरल होणार मीडियामध्ये, म्हणजे गावगुंड सरस होणार, कारण की यांच्यावर आता आमच्या नजर ठेवणार ते. एकूण किती तक्रार केलेली आहे? आता जवळजवळ मला वाटतं त्याच्यावरती 12 जणांच्या जवळजवळ 20 NC आहेत, मला वाटतं 20-21. याची फाईल आम्ही सगळं मुख्यमंत्री, महसूल मंत्री, BJPचे आपले अध्यक्ष, प्रत्येकांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही दिलेले आहे. तसेच आमदार आप्पा राजन नाईक 20 NC एकच पोलीस स्टेशनमध्ये या हरणा पोलीस स्टेशन. तरी त्याच्यावर काय नाही ते म्हणतात तुमचं काय आहे ते कोर्टामध्ये मिटवा. नावाचा वापर करून हा, पक्षाचा पूर्वी होता तिकडे पण आणि इकडे पण असतात पक्षाचा जातो. म्हणतो माझं काहीच करू, जज वगैरे सर्व मी बांधलेले आहेत, माझ्या खिशात त्या अशा नोटा आहेत, त्या पैशाने मी सगळे खरीद केलेले आहेत, पक्ष पण आणि सगळं पण.